उद्या होणाऱ्या चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात आजपासूनच लाखोच्या संख्येनं भाविक जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र जर आपण बघितलं तर यात्रेच्या सोहळ्यावरती खरं तर जे विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद असल्यामुळं आणि उष्णतेचं सावट पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या यात्रेसाठी 3 ते 4 लाख भाविक खरं तर या सोहळ्यासाठी येत असतात। मात्र आज जर आपण बघितलं तर विठ्ठलाचं जे मंदिरात जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे, त्यामुळे विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन हे गेल्या 15-20 दिवसापासून बंद असल्यामुळे भाविकांनी खरं तर पंढरपूरकडे पाठ फिरवले आपल्याला पाहायला मिळत आहे। आज जर आपण बघितलं तर आता जो परिणाम आहे येथील व्यापाऱ्यांवर देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत संपूर्ण बाजारपेठेमध्ये खरं तर शुकशुकाट पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो। असेच काही व्यापारी आता आपल्याबरोबर आहेत। काय सांगताल, कशा पद्धतीने याचा परिणाम तुमच्यावर झालेला आहे? गेल्या अनेक दिवसापासून विठ्ठलाचं चरण दर्शन बंद आहे, तसेच उन्हाची तीव्रता देखील वाढलेली आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे। उद्या चैत्री एकादशीचा सोहळा आहे, ज्या दिवशी इथं पाय ठेवायला जागा नसते, आत्ता पूर्णपणे मोकळा आहे। त्यामुळे आमच्यावर जवळजवळ 70% परिणाम झालेला आहे। व्यापार सध्या फार कमी आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आता बघितलं असेल की पंढरपूरमध्ये खरं तर आजच्या घडीला जरी तर पाय ठेवायला देखील जागा नसते। मात्र विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद असल्यामुळं आणि दुसऱ्या बाजूला उन्हाची वाढती तीव्रता असल्यामुळं भाविकांनी खरं तर पंढरपूरकडे पाठ फिरवले आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत उद्या होणाऱ्या चैत्र यात्रेच्या सोहळ्याची तयारी देखील मंदिर प्रशासनानं पूर्ण जरी केलेली असली तरी भाविकांनी मात्र जवळपास 50 ते 60% भाविक आता उद्या पाठ फिरवले आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामॅन राजू बाबरसह रवी लवेकर, TV9 मराठी।